मुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला. 15 दिवसात दुसऱ्यांदा ही वाढ. तर दरवाढीनंतर सीएनजीचा दर आता प्रति किलो 86 रुपयांवर. घरगुती पीएनजीचीही 50 पैशांनी महाग. तर महानगर गॅसचे नवे दर आता मध्यरात्रीपासून लागू. मनोज जरांगेंचं आजपासून रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषण. अंतरवाली सराटीमध्ये सकाळी 10 वाजता जरांगे उपोषणाला बसणार. आमरण उपोषण सुरू होण्यापूर्वी मंत्री विखे पाटील आज पुन्हा जरांगेंची भेट घेणार. तर काही मागण्यांचं लेखी पत्र जरांगेंना देणार. भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे आणि प्रांताधिकारी देखील हजर राहणार. स्वतंत्र मराठा मंत्रालयाची स्थापना करा. सारथीच्या बंद झालेल्या योजना सुरू करा. मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे मागणी. मुख्यमंत्री कार्यालयामधून प्रमाणपत्रांचं वाटप थांबवण्याचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीसांना विचारल्याशिवाय कोणती कामं होत नाहीत. जरांगेंचा आरोप. हैदराबाद गॅझेटचं प्रकरण कोर्टामध्ये सुनावणीसाठी प्रलंबित. प्रकरण कोर्टात असल्यामुळे सातारा गॅझेटवरून सध्या वेट अँड वॉचची भूमिका. कोणती प्रमाणपत्र थांबवण्यासाठी वरून आदेश नाहीत. फडणवीस प्रमाणपत्र थांबवण्याचे आदेश कसे देतील? अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे दाखल्यांना उशीर. संबंधितांवर कारवाई होणार. विखे पाटलांचं वक्तव्य. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 18 जणांचा मृत्यू. 10 आरोपींना अटक. तर आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल. आरोपींनी दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यामुळे 18 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जण अटकेत. तर योगेश वानखेडेसह 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुण्यातील विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्यांचा शवविच्छेदन अहवाल राखून ठेवला. विसेरा या तपासणीसाठी पाठवला. तर रक्ताचे नमुने सुद्धा लॅबला पाठवण्यात आले. विसेरा रिपोर्ट आल्यानंतर आता मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल. तर घटनेच्या मुळापर्यंत जाणार. कठोर कारवाई करा. फडणवीसांचं आश्वासन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणामध्ये हडपसर पोलीस ठाण्यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन. तर पिंपरी चिंचवडच्या दापोडी पोलीस ठाण्याच्या पीआयसह 6 जणांवर निलंबनाची कारवाई. विषारी दारू प्रकरणामध्ये 9 पोलिसांचं निलंबन. पुणे विषारी दारू प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग. पुणे विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडी करणार. गृह विभागाचा हा निर्णय. तर विषारी दारूमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू. पुण्यातील विषारी दारू प्रकरणी आता मृत्यू झालेल्या कुटुंबियांशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा फोनवरून संवाद. पीडित कुटुंबियांना आवश्यक ती मदत करणार. सुनेत्रा पवारांचं आश्वासन. विषारू दारूची ही घटना दुर्दैवी. अशी दारू विकत असतील तर आमच्याशी संपर्क साधावा. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची ही प्रतिक्रिया. विषारी दारू प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. पोलीस प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करा. विषारी दारू प्रकरणावरून शशिकांत शिंदेंची मागणी. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू. हडपसरमधील दारूच्या अड्ड्याची रोहित पवारांसह कार्यकर्त्यांकडून तोडफोड. पत्र्याच्या शेडसह आतमधील साहित्याचीही तोडफोड करण्यात आली. प्राजक्त तनपुरे आज भाजपात पक्षप्रवेश करणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. अहिल्यानगर परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये महायुतीत बिघाडी. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा दावा असताना शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी उमेदवारी अर्ज भरणार. महायुतीचं विधान परिषदेचं जागा वाटप जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. तर भाजपच्या वाट्याला 10 जागा. सूत्रांची माहिती. मराठवाड्यामध्ये महायुतीत विधान परिषदेसाठी पेच कायम. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपात रस्सीखेच सुरूच. दिल्लीतील बैठकीमध्ये सुद्धा तोडगा नाहीच. चर्चा सुरूच आहेत. लवकरच विधान परिषदेचं राजकीय चित्र स्पष्ट होऊ शकतं. उदय सामंतांचं वक्तव्य. तर विधान परिषद महायुती एकत्र लढणार असल्याचंही तटकरेंकडून स्पष्ट. नाशिक विधान परिषदेसाठी गणेश गीते यांनी अर्ज घेतला. तर जागेवरून महायुतीमध्ये तणाव कायम. नाशिक विधान परिषदेसाठी भाजपामध्ये अंतर्गत चुरसही वाढली. गिरीश महाजनांचे 2 निकटवर्ती उमेदवारीवरून आमने सामने. धाराशिव बीड लातूर विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग. भाजपकडनं 4 जणांची नावं दिल्लीमध्ये पाठवल्याची सूत्रांची माहिती. बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील, निलंगेकर आणि ओमप्रकाश शेटे यांची नावं हायकमांडकडे पाठवली. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद ठाकरेंची शिवसेना लढणार. तर आता बाळमाने ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असणार. हिंगोली विधान परिषदेच्या जागेसाठी ठाकरे गटाच्या उमेदवाराची लवकरच घोषणा. पुणे विधान परिषदेसाठी पवारांकडून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी. दरम्यान श्रीकांत पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार.
हिंगोली विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून 2 नामनिर्देशन पत्र खरेदी, लवकरच उमेदवाराची घोषणा होणार, जिल्हाप्रमुख अजय पाटील यांची ही माहिती. विशिष्ट व्यक्तीला अन्नधान्य पुरवठ्याचं टेंडर देण्यावरून पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये खडाजंगी. पवार दादांनी कधी असं मला सांगितलं नाही. भुजबळ संतापले तर तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल, पार्थ पवारांचा इशारा असल्याची सूत्रांची माहिती. खासदार पार्थ पवारांनी राष्ट्रवादीमधील काही मंत्री यांच्याकडे टेंडर निधीची माहिती मागवली. दरम्यान गेल्या 6 महिन्यातील माहिती देण्याच्याही सूचना. तर पार्थ पवारांच्या सूचनेमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नाराजी, सूत्रांची माहिती. मी कुठल्याही शासकीय कामामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. पार्थ पवारांनी टेंडरवरून दिलेल्या सूचनेसंदर्भातलं वृत्त फेटाळलं. तर काही गोष्टी समजुतीनं करायच्या असतात, याचा अर्थ आमच्यामध्ये वाद झाला असा होत नाही, भुजबळांचीही स्पष्टोक्ती. मंत्री भ्रष्टाचार करतात म्हणून पार्थ पवारांनी माहिती मागवली असेल. भुजबळ धडाडीचे नेते, त्यांनी खरं काय ते सांगावं. टेंडरवरून झालेल्या वादाच्या चर्चेवर रोहित पवारांचं भाष्य. राज्यसभेच्या एका जागेसाठी भुजबळांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती. तर भुजबळांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार की नाही या संदर्भात संभ्रम, सूत्रांची माहिती. भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक, पण पुतळ्याला मंत्रिपद देण्याची भुजबळांची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारला आज कोर्टात हजर करण्याची शक्यता. फिजिक्स विषयाची प्राध्यापक असलेल्या मनीषा हवालदारला सीबीआय कोर्टानं 6 दिवसांची कोठडी सुनावली होती. फिजिक्स विषयाची शिक्षिका आरोपी मनीषा हवालदार आणि तेजस शहा यांच्यामधला दुवा सापडला, सूत्रांची माहिती. याच व्यक्तीनं दोघांची ओळख करून दिली होती. दरम्यान एनटीएच्या पॅनलवर असलेली संबंधित केमिस्ट्री विषयाची तज्ज्ञ सीबीआयच्या रडारवर, सूत्रांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मोटेगावकरच्या बँक व्यवहारांची ही चौकशी. मोटेगावकरची खाती असलेल्या लातूरमधील बँकेत सीबीआयकडून चौकशी. पेपर लीक प्रकरणामध्ये मोटेगावकरनं आर्थिक व्यवहार केले का, या संदर्भातही चौकशी. नीट पेपर परीक्षेसंदर्भातल्या आता फेरपरीक्षेचं नियंत्रण पंतप्रधान मोदींकडे. फेरपरीक्षेच्या सर्व घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळवण्याच्या सूचना. तर देशभर प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी टपाल विभागाऐवजी आता हवाई दलाची मदत घेतली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणी एनटीएकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल. परीक्षा सुरक्षेसाठी व्यापक सुधारणा केल्याची माहिती. एनटीएमध्ये 16 वरिष्ठ पदांची निर्मिती, त्याद्वारे आता सुरक्षा आणि तंत्रज्ञानावर विशेष भर असेल. केरळमध्ये आता शाळकरी मुलींना मासिक पाळीची सुट्टी. यूडीएफ सरकारची घोषणा. महिला आणि मुलींसाठी महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांचीही घोषणा केली. 50 पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये पाळणाघर सुरू करण्याची ही योजना. उच्च न्यायालयांमध्ये निकाल जाहीर करण्यास होणाऱ्या विलंबावर सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. असा विलंब उचित नाही, सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं वक्तव्य. तर कोणताही निकाल सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत जाहीर करण्याचेही स्पष्ट आदेश. मुंबई शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतींचं नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण. दरम्यान आता दक्षिण मुंबईतील 82 इमारती अति धोकादायक कोसळण्याच्याही त्यांना धोका. दरम्यान म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाची माहिती. कर्नाटक विधिमंडळ दलाची आज संध्याकाळी 4 वाजता बैठक. बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होणार. दरम्यान डीके शिवकुमार आजच सत्ता स्थापनेचा दावा करण्याचीही शक्यता. तामिळनाडूचे मंत्री रमेश यांची तोंडाला मास्क लावून तिरुचेंदूर या सुब्रमण्यम स्वामी मंदिराला भेट. तर व्हीआयपी दर्शनासाठी एका पुजाऱ्याकडून त्यांच्याकडे 4,000 रुपयांची मागणी. लूटमारीवर संतापलेल्या मंत्र्यांनी पुजाऱ्याला तातडीनं निलंबित केलं. मंदिर प्रवेशावर कायमची बंदी घातली आहे. गुजरातमध्ये ऑक्सिजन टँकरमधून दारूची तस्करी. टँकरमधून 64 लाखांचा साठा जप्त. चालकाला पोलिसांकडून अटक. राज्य देखरेख कक्षानं धडक कारवाई केली आहे. भारत अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात. 99% चर्चा पूर्ण. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांची ही माहिती. तर येत्या काही आठवड्यात या करारावर स्वाक्षऱ्या होणार. जगात भारताचं महत्त्व केवळ आर्थिक नाही तर सामरिकदृष्ट्या सुद्धा मोठं असल्याची गोर यांची प्रतिक्रिया. जगभरातील संघर्षग्रस्त भागांमध्ये लैंगिक हिंसाचाराच्या घटनांची नोंद करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांचा वार्षिक अहवाल समोर. इस्रायल आणि रशियाच्या सैन्य दलांचा काळ्या यादीत प्रथमच समावेश. 35 पानी अहवालामध्ये 12 देशातील 77 सरकारी आणि बिगर सरकारी घटकांचाही समावेश. यशोवर्धन बिर्ला यांना न्यायालयानं 20 सप्टेंबर 2026 पर्यंत परदेश प्रवासाला परवानगी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध जारी लुकआउट सर्क्युलरला ही स्थगिती. तर पूर्वीच्या नियमांचं पालन केल्यानं न्यायालयानं हा निर्णय दिला. विरारच्या अर्नाळा बंदरपाडामध्ये विजेच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग. मागच्या 7 दिवसात 2 वेळा आग लागल्याच्या या घटना. यामध्ये कोणतीही सुदैवानं जीवितहानी नाही.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 1200 कोटींच्या शिल्पसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन होणार। तामिळनाडूचे मंत्री रमेश यांची तोंडाला मास्क लावून तिरुचेंदूर या सुब्रमण्यम स्वामी मंदिराला भेट, तर व्हीआयपी दर्शनासाठी एका पुजाऱ्याकडून त्यांच्याकडे 4000 रुपयांची मागणी। लूटमारीवर संतापलेल्या मंत्र्यांनी पुजाऱ्याला तातडीनं निलंबित केलं। मंदिर प्रवेशावर कायमची बंदी घातली आहे। गुजरातमध्ये ऑक्सिजन टँकरमधून दारूची तस्करी, टँकरमधून 64 लाखांचा साठा जप्त, चालकाला पोलिसांकडून अटक। राज्य देखरेख कक्षानं धडक कारवाई केली आहे। भारत अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात, 99% चर्चा पूर्ण। अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांची ही माहिती। तर येत्या काही आठवड्यात या करारावर स्वाक्षऱ्या होणार। जगात भारताचं महत्त्व केवळ आर्थिक नाही तर सामरिकदृष्ट्या सुद्धा मोठं असल्याची गोर यांची प्रतिक्रिया। जगभरातील संघर्षग्रस्त भागांमध्ये लैंगिक हिंसाचाराच्या घटनांची नोंद करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांचा वार्षिक अहवाल समोर। इस्रायल आणि रशियाच्या सैन्य दलांचा काळ्या यादीत प्रथमच समावेश। 35 पानी अहवालामध्ये 12 देशातील 77 सरकारी आणि बिगर सरकारी घटकांचाही समावेश। यशोवर्धन बिर्ला यांना न्यायालयानं 20 सप्टेंबर 2026 पर्यंत परदेश प्रवासाला परवानगी दिली आहे। त्यांच्याविरुद्ध जारी लुकआउट सर्क्युलरला ही स्थगिती, तर पूर्वीच्या नियमांचं पालन केल्यानं न्यायालयानं हा निर्णय दिला। विरारच्या अर्नाळा बंदरपाडामध्ये विजेच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग, मागच्या 7 दिवसात 2 वेळा आग लागल्याच्या या घटना। यामध्ये कोणतीही सुदैवानं जीवितहानी नाही। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 1200 कोटींच्या शिल्पसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन होणार। रात्री 11 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर ड्रोन शोही होणार। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा 3442 कोटींचा अर्थसंकल्प सादर। स्मार्ट सिटीसाठी 89 कोटींची यामध्ये तरतूद। तर सध्या आचारसंहितेमुळे कामांना ब्रेक लागला असला तरी 22 जून नंतर विकास कामांना वेग येणार आहे। नांदेडच्या कंधारमधील शेल्लाळी पाटीजवळ ट्रॅक्टरचा अपघात, चालकाचा जागीच मृत्यू। ट्रॅक्टर अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली कोसळला। तुळजाभवानी मंदिरामध्ये 2 दिवस व्हीआयपी पासेस बंद, राजकीय दबाव आणल्यास गुन्हा दाखल होणार। सामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील रिक्षा ड्रायव्हर सोबत साधला संवाद। रिक्षा ड्रायव्हर सोबत जेवण करत गप्पा मारत रिक्षा ड्रायव्हरच्या समस्या जाणून घेतल्या। बंगाली मार्केट परिसरामध्ये त्यांनी रिक्षा ड्रायव्हरची भेट घेतली आहे। कुस्तीपटू विनेश फोगटला आता सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा। आशियाई खेळांच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी। विनेश फोगटनं देशाला गौरव मिळवून दिलाय, अशी ही न्यायमूर्तींची टिप्पणी। भारतात लवकरच कागदीऐवजी प्लास्टिकच्या नोटा चलनात येण्याची शक्यता। रिझर्व्ह बँकेकडून आता या संदर्भात वेगानं नियोजन सुरू। लवकरच या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब सुद्धा होऊ शकतं। राजस्थानचा 7 विकेट्सचा पराभव करत गुजरातची फायनल्समध्ये एंट्री। तर फायनल्समध्ये आता 31 तारखेला बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत। शुभमन गिलचं शतक तर वैभव सूर्यवंशीची 96 धावांची खेळी व्यर्थ। जळगावमध्ये नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीनंतर काँग्रेस भवनातील साहित्य गायब। खुर्च्या, टेबल, एसी, संगणक सारखं साहित्य गायब। काँग्रेस प्रदेश समितीकडून या प्रकरणाची गंभीर दखल। कल्याणमध्ये इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन। घोड्यावर बसून तहसील कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा। नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटत हे आंदोलन। भंडाऱ्यामध्ये काँग्रेसचं महागाई आणि बेरोजगारी विरोधात आंदोलन। चॉकलेट वाटून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं। अंबरनाथ पालिकेमध्ये शिवसेना भाजप आमने सामने। मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून राजकीय संघर्ष पेटला। भाजपनं अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन केल्यानंतर शिवसेनेकडून सुपारी राजकारणाचा हा गंभीर आरोप। नंदुरबारच्या अक्कलकुवा पंचायत समितीमध्ये आमदार आमशा पाडवींची अचानक पाहणी। कार्यालयातील सर्व कर्मचारी यावेळी गैरहजर असल्याची धक्कादायक बाब समोर। मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आमदार आमशा पाडवी यावेळी आक्रमक। भिवंडीच्या बापगाव देवरुख या ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांकडून टाळं। ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं न दिल्यामुळे निदर्शनं। दस्तऐवज न दिल्यामुळे ग्रामस्थांचा संताप। रिलायन्स एडीए समूह प्रकरणामध्ये सीबीआयचं पहिलं आरोपपत्र दाखल। तर टर्म लोन्ससह विविध कर्ज सुविधांच्या गैरवापराचा हा आरोपपत्रात उल्लेख। तर अनिल अंबानींच्या नेतृत्वातील कंपनीमुळे बँकांच्या कोटी रुपयांचं नुकसान, सीबीआयचा आरोप।
दादरमध्ये महानगर गॅस पाईपलाईनची गळती रोखण्यात यश. अमर हिंद मंडळाजवळील गॅस पाईपलाईनची गळती रोखली. जेसीबी धक्का पाईपलाईनला लागल्यामुळे गॅसची गळती सुरू झाली होती. साईचरणी 780 ग्रॅम वजनाचा 92 लाखांचा सोन्याचा मुकुटदान. लखनौमधील साईभक्त गोविंद गोयल यांच्याकडून सुवर्ण मुकुट अर्पण. सोनं खरेदी न करण्याचं सरकारचं आवाहन असताना दुसरीकडे साईचरणी सोन्याच्या दानाचा हा ओघ सुरूच. देशभरात यंदा सरासरीच्या 90% पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्रातल्या सर्वच विभागांमध्ये कमी पावसाचा अंदाज. भारतीय हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. जून ते सप्टेंबर दरम्यान 43% कमी पावसाचा अंदाज. वर्ध्याच्या सेलू घोराड या परिसरामध्ये जोरदार हवेमुळे अनेक घरांवरचे गोठ्यांवरचे पत्रे उडाले. केळीच्या पिकाला सुद्धा वादळाचा हा फटका. जोरदार हवेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे घरांचे आणि पिकांचं नुकसान. काही मिनिटं कोसळलेल्या या पावसानं गोरगरिबांच्या घरांचं मोठं नुकसान, तर अनेक भागांमध्ये विद्युत पुरवठा सुद्धा खंडित. कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेसह वादळी पावसाची शक्यता. 1 जूनपर्यंत दुपारपर्यंत तापमानाचा पारा चढता आणि त्यानंतर आता संध्याकाळच्या सत्रामध्ये पावसाची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता. समुद्र खवळल्यामुळे मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर. दिवसभर ढगाळ वातावरण. अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस, तर रेवसा या गावामध्ये अनेक घरांवरचे पत्रे उडाले. संसारही उद्ध्वस्त. अन्नधान्यासह जीवनावश्यक सर्व वस्तूंचंही मोठं नुकसान. गोंदियाच्या देवरीमध्ये अवकाळी पावसाची रिपरिप. उकाड्यातनं नागरिकांना मोठा दिलासा. मात्र रब्बी धान कापणी दरम्यान पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मालेगावात तापमानाचा पारा 43.6 अंशांवर. 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानं काहीसा दिलासा. मालेगावकरांना सहन करावी लागते उष्णतेची झळ. विदर्भात उष्णतेचा तडाखा कायम असून चंद्रपूरमध्ये 45.4 अंश सेल्सिअस तापमान, तर ब्रह्मपुरीमध्ये 45.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा. युरिया खताच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता. कोकणातील शेतकऱ्यांसमोर युरिया टंचाईचं मोठं संकट. शेती परवडत नाही म्हणून गांजा लागवडीला परवानगी द्या. तहसीलदारांना पत्र लिहित पुण्याच्या जुन्नरमधील डिंगोरेतील शेतकऱ्याची ही मागणी. लासलगाव बाजार समितीमध्ये सोसायटीमार्फत कांदा खरेदी सुरू. 15 रुपये 80 पैसे दरानं कांदा खरेदी सुरू. वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मनसेचं रास्ता रोको आंदोलन. कर्जमाफी, दिव्यांगांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन. अहिल्यानगरच्या पारनेरमधील भाळवणीमध्ये डॉक्टर मंगेश बेकासरे यांना काळं फासलं. डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी केली होती आक्षेपार्ह पोस्ट. संबंधित पोस्ट संदर्भात बेकासरे यांनी माफी मागितली होती. महाडमध्ये भरधाव फॉर्च्युनरची वाहनांना धडक, तर संतप्त जमावानं माणगाव मोरबा या रोडवर कार अडवली. पळ काढण्याच्या नादात चालकानं पोलिसांच्या अंगावरही गाडी घातली. यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी. सोलापुरातील सलगर वस्तीमध्ये शेकडो झाडांची कत्तल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांची माहिती. ट्रक चालक आणि ठेकेदारावरही गुन्हा. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये कास गावात देवस्थानात राडा, तर कमिटीच्या कार्यक्रमात काही स्थानिकांनी आणि बाहेरच्या व्यक्तींचा गोंधळ. तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता पोलिसांनी अयोग्य भाषा वापरल्याचाही आरोप. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये नातवाकडून आजोबांवर गोळीबार. जुन्या वादातनं झालेल्या गोळीबारात आजोबा गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगर जळगाव मार्गावर सिल्लोडजवळ कार आणि बसचा अपघात. काही प्रवासी यामध्ये किरकोळ जखमी. सुदैवानं जीवितहानी टळली.